छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आता फार्म हाऊसवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात भुजबळ यांच्या समर्थकांची बैठक असेल। नाशिकमधील फार्म हाऊसवर समर्थक एकवटण्यास सुरुवात झाली आहे। या बैठकीनंतर छगन भुजबळ काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागेल। या संदर्भात आपण थेट नाशिकमध्ये जातोय। फार्म हाऊस बाहेर आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। प्रांजल, एकूणच कसं वातावरण आहे तिकडचं, कारण आता सगळे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे आणि छगन भुजबळ कधीपर्यंत तिथे पोहोचतायत? वर्ष आपण जर बघितलं तर छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ समर्थक असतील, ओबीसी कार्यकर्ते यासोबतच समता परिषदेचे पदाधिकारी हे नाराज झाल्याचं बघायला मिळतंय। आपण आता जर बघितलं तर भुजबळ फार्मवरती फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातून पदाधिकारी यांना सुरुवाती झाले आहेत। आपण समोर बघत आहोत, गर्दी खरं तर दिसून येते। माझ्यासोबत आता समता परिषदेचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र, त्यासोबतच राष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे। दिलीपजी, काय नक्की आता नाराजी आहेत? आता काय भुजबळ कधी येतील इथे, काय नक्की बैठक? नाराजी तर आहेच। साहेब काल रात्री नागपूरवरून नाशिकमध्ये आलेले आहे आणि आता इथून येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जाणार आहे। तत्पूर्वी इथे कार्यकर्ते भेटीला आलेले आहेत, त्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन तिकडे जाणार आहे। उद्या 11 वाजता महाराष्ट्रातील समता परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। त्या सर्वांशी विचारविनिमय करून साहेब पुढचा काय तो निर्णय घेतील। बरं, काय असं देखील म्हटलं जाते की भुजबळ राष्ट्रवादी सोडतील, काल देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। साहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते असणार आहोत। तुमची काय म्हणणं, काय भूमिका आहे एकंदरीतच हे जे सगळे घडले? आदरणीय भुजबळ साहेब हे देशाचे नेते आहेत आणि आदरणीय भुजबळ साहेब हे नुसते भुजबळ कुटुंबाला मंत्रिपद पाहिजे अशी गरज नाही, ही पूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य ओबीसी जनतेच्या मनातली इच्छा आहे का साहेब मंत्री झालं पाहिजे। आम्ही कार्यकर्त्यांनी तर उद्या मंत्रिपद मिळणार आहेत म्हणून आदल्या रात्रीलाच बॅनर आम्ही तयार करून ठेवले होते आणि अनपेक्षित असा धक्का सर्व कार्यकर्त्यांना मिळाला आहे। तुम्हाला काय वाटतंय, काय कारण असू शकतं मंत्रिपद न मिळणं? ते तर ही गोष्ट अनाकलनीय। खऱ्या अर्थाने येणारा कुंभमेळा बघता साहेबांसारखा दूरदृष्टी असलेला नेता या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टरच नाही तर पालकमंत्री सुद्धा होईल अशी अपेक्षा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असताना अचानकपणे हा निर्णय सरकारने का घेतला महायुतीने, एक न उलगडणारा कोडा आहे। आणि भविष्यात जसे अण्णांनी सांगितलं की साहेब आता जो आदेश देतील किंवा जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही संपूर्ण लोक उभे आहोत। वर्ष आपण जर बघितलं तर आज देखील बैठक आहे, थोड्या वेळात भुजबळ इथे येतील। यासोबतच उद्या देखील समता परिषदेच्या वतीने नाशिकमध्ये बैठक आहेत, राज्यभरातून इथे कार्यकर्ते येणार आहेत। त्यामुळे आता भुजबळ काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर इकडे मागे जर बघितलं तर समोर आता छगन भुजबळ हे कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते प्रसारमाध्यमांशी देखील बोलतील आणि काही वेळातच आता बैठकीला देखील सुरुवाती होणार आहे। वर्षा, निश्चितच प्रांजल, या सगळ्या एकूणच परिस्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा, सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू।